सध्या स्टेज 929चे प्रोडक्ट्स सोशल मीडियावरती खूप व्हायरल होत आहेत। प्रत्येक इन्फ्लुएन्सर याबद्दल बोलत आहे, पण खरंच हे प्रोडक्ट चांगले आहेत का की उगीच याचं कौतुक होत आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। सोशल मीडियावरती एखादं प्रोडक्ट जर खूप फेमस असेल किंवा खूप त्याची ऍड येत असेल, प्रत्येक इन्फ्लुएन्सर जर त्या प्रोडक्ट बद्दल बोलत असेल ना, तर मला त्यावेळी खूप इच्छा व्हायची की आपण सुद्धा ते प्रोडक्ट विकत घ्यावं, ते वापरून बघावं। हे लोक इतकं त्याचं कौतुक करतायत तर खरंच ते प्रोडक्ट चांगलं असेल। पण नाही, बऱ्याच वेळेस काय होतं की काही प्रोडक्ट्स चांगले नसतात, पण उगाचच त्याला डोक्यावर घेऊन त्याचं कौतुक केलेलं असतं। त्यामुळे मी ठरवलं की आपण ना असे प्रोडक्ट्स घ्यायचे आणि जे काय हॉनेस्ट रिव्ह्यू आहे ते सांगायचं। आणि मी नुसतंच ते प्रोडक्ट हातात घेऊन त्याला नावं ठेवत नाही, तर ते मी स्वतः वापरून ते यूज करून इव्हन मी तुमच्यासमोर सुद्धा व्हिडिओमध्ये ते लावून दाखवते की बघा हे असं दिसत आहे। म्हणजे जे काय आहे ते क्लिअरली तुमच्यासमोर मी सांगते। जसे माझे पैसे वेस्ट गेले तसेच तुमचे सुद्धा पैसे वेस्ट जाऊ नये यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। हा नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ आहे। याआधी मी 2-3 वेळा हे प्रोडक्ट्स वापरलेलं आहे, त्या बेसिसवरती आज मी तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे। सगळ्यात आधी मी ते स्टेज 929चं व्हॉल्युमायझिंग प्लस वॉटरप्रूफ मस्करा घेतलेला आहे। हा खरंच व्हॉल्युमायझिंग मस्करा आहे का हे आपण पाहूयात। सगळ्यात आधी इथे मी हा मस्करा अप्लाय करून दाखवणार आहे की तो कसा दिसतो। पहिल्यांदा मी इथे एक कोट लावलेला आहे, तुम्ही पाहू शकता। याने लेंथ तर वाढवलेली आहे, पण मला ना व्हॉल्यूम काय जाणवत नाहीये। त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा सेकंड कोट दिलेला आहे। सेकंड कोट लावल्यानंतर मला असं जाणवलं की माझे लॅशेस ना थोडे थोडे चिकट वाटतायत। यानंतर मी थर्ड कोट लावलेला आहे, तुम्ही रिझल्ट पाहू शकता। यांनी जसं सांगितलं की हा मस्करा व्हॉल्युमायझिंग सोबत वॉटरप्रूफ मस्करा आहे। हा तुमच्या फक्त लॅशेसची लेंथ वाढवतो, हा तुमच्या लॅशेसला व्हॉल्यूम देत नाही। या मस्कराची टिप तुम्ही पाहू शकता। बऱ्याच जणांना हे ऍप्लिकेशन करताना खूप प्रॉब्लेम होतो। काय होतं की ज्यावेळी तुम्ही असं अप्लाय करताना तर त्यावेळी ह्या बाजूच्या फक्त जे काही म्हणजे जिथं तो उंचवटा आहे ना तिथे मस्करा तुमचा प्रॉपर लागतो, पण जिथे डेप्थ आहे त्या ठिकाणी मस्करा लागत नाही। त्याच्यामुळे काय होतं की एकाच ठिकाणी तुमचं जे प्रोडक्ट लागतं आणि ते खूप असं क्लमझी होऊन जातं, असे प्रॉपर ऍप्लिकेशन नाही होत। त्याच्यामुळे मला हा मस्करा अजिबात आवडलेला नाही। सोबतच ह्याचे जे एजेस आहेत ना, ह्याचे जे पॉइंट्स आहेत ना, सोबतच या मस्कराचे तुम्हाला दाखवते, या मस्कराचे जे पॉइंट्स आहेत ना ते खूप शार्प आहेत। त्यामुळे ज्यावेळी तुम्ही मस्कराच्या रूटला जाऊन ज्यावेळी तुम्ही मस्कराचा अप्लाय करता ना तर त्यावेळी ते तुम्हाला टोचतात, तर थोडं इरिटेट होतं। मी तर हा पुन्हा काय मस्करा विकत घेणार नाहीये, पण आता घेतलाय तर मी हा ऑप्शन नाही यूज करावाच लागणार आहे। पण याचा प्लस पॉईंट एक असा आहे की हा चांगला वॉटरप्रूफ आहे। म्हणजे तुम्ही पाण्यात जावा काही करा, मी हा दिवसभर सुद्धा लावलेला आहे, काहीही होत नाही। फक्त काय होतं की ज्यावेळी तुम्ही रिमूव्ह करायचं असेल तर थोडंसं पाणी घ्यायचं, थोड्या वेळ थोडं चेहऱ्यावरती ज्यावेळी तुम्ही पाणी मारा तर जस्ट तुम्ही फक्त बोटाने असं जरी केलं ना तरी तो इझिली निघून जातो। डायरेक्टली ओढू नका, नाही तर तुमचे लॅशेस हातातच येतील तुमच्या। या मस्कराचे MRP 349 आहे। याच्यामध्ये प्रोडक्ट्स 5 ml आहे। तर मला असं वाटतं की एवढ्या प्राइसमध्ये अदर ब्रँडचे सुद्धा चांगले मस्कराज आहेत। हा फक्त तुम्हाला जर मिनिमल लुक हवा असेल किंवा नॅचरल लुक हवा असेल तर त्याच्यासाठी हा ओके आहे। पण माझं असं मत आहे की एवढ्या प्राइसमध्ये तुम्हाला दुसऱ्या ब्रँडचे सुद्धा चांगले प्रोडक्ट्स मिळतात, तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता। ज्यांनी हे प्रोडक्ट्स वापरलेलं आहे त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे प्रोडक्ट कसं वाटलं। यानंतर आपण स्टेज 929ची वेल्वेट किस ही लिपस्टिक पाहणार आहोत। याची शेड नंबर आहे 01 डेझर्ट रोज। ही आपण आधी अप्लाय करून पाहूयात। ही लावताना ना खूप छान क्रीमी वाटते, तुमच्या लिप्सला छान मॉइश्चर देते। याचा कलर सुद्धा ना छान इंटेन्स आहे, पण ना ही लागते, तुम्ही पाहू शकता। त्याच्यामुळे ना तुम्ही एखाद्या फंक्शनमध्ये किंवा कुठे बाहेर गेलात, काहीतरी खाल्लं की लिपस्टिक लगेच निघून जाते, ही जास्त काळ टिकत नाही। मला लिपस्टिकचे काही प्रॉब्लेम नाहीये, पण ह्यांनी जे सांगितलं की 12 आवर्स टिकते, पण नाही टिकत आहे। आजच्या घडीला असं आहे की कुणावरती विश्वास ठेवायचा हे कळतच नाही, कारण प्रत्येक इन्फ्लुएन्सर याच्याबद्दल बोलत आहे, पण मला जेवढी त्याची हाईप केलेली आहे किंवा जेवढं त्याचं कौतुक केलेलं आहे ना त्या मानाने हे प्रोडक्ट काहीच नाहीये।
बाहेर जशा नॉर्मली लिपस्टिक क्रीमी लिपस्टिक मिळतात ना, तशीच ही सुद्धा लिपस्टिक आहे. ह्याच्यात काही वेगळं नाहीये. ह्यांनी जसं सांगितलं की हे 12 तास टिकतं, तर नाही टिकत. हे तुम्ही चहा, कॉफी किंवा पाणी जरी पिलं तर तुमच्या ग्लासला किंवा कपला ही लिपस्टिक लगेच लागते. जशा नॉर्मली बाहेर बाजारात क्रीमी लिपस्टिक मिळतात ना, सेम तशीच आहे. ही काही वेगळी नाहीये. फक्त ना ह्याला एक हलकासा स्मेल आहे जो मला अजिबात आवडलेला नाही. तुम्ही ज्यावेळी लिपस्टिक अप्लाय करता ना, तर त्यावेळी दिवसभर ना तुम्हाला तो स्मेल असा जाणवतो आणि तुमच्या लिप्सला सुद्धा जाणवतं की तुम्ही एक लिपस्टिक लावलेली आहे. पण हे ना छान मॉइश्चर देणारं लिपस्टिक आहे. तुमच्या लिप्सला अजिबात ड्राय करत नाही. छान क्रीमी लिपस्टिक आहे. तुम्हाला जर अशा टाईपच्या क्रीमी लिपस्टिक जास्त वेळ टिकवायची असेल तर मी एक ट्रिक सांगते. काय करायचं, एक टिश्यू पेपर घ्यायचा आणि तो जस्ट जे काही ॲक्सिस असेल ते तुमच्या टिश्यूवरती येईल. असं टिश्यू ठेवून जस्ट बाहेरून पावडर लावली तरी चालेल. स्पंजनी लावा किंवा ब्रशनी लावा. याच्यामुळे काय होतं की तुमची लिपस्टिक लॉक होते. जसं तुम्ही क्रीमी लिपस्टिक लावून तसं सोडून देता, तर ती तुम्ही काही खाल्लं, चहा पिलात किंवा कॉफी पिली किंवा पाणी पिलं तर ते ग्लासला तुमच्या कपला लिपस्टिक लागते, ती लगेच निघून जाते. पण या टिपने काय होतं की ती थोडी जास्त वेळ टिकते. यानंतर आपण स्टेज 929चा चिक मेआउट मल्टीपर्पज स्टिक पाहणार आहोत. हे तुम्ही आईजवरती, लिप्सवरती किंवा चिकवरती सुद्धा वापरू शकता. याची शेड आहे 03 स्पँक. याची शेड दाखवते मी तुम्हाला. तुम्ही जर डस्की स्किनमध्ये असाल किंवा ब्राऊन स्किनमध्ये असाल तर हा शेड आपल्यावरती खूप छान जातो. मी ऑलरेडी इथे अप्लाय केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. याचे पिगमेंट सुद्धा खूप छान आहेत बरं का. हे क्रीमी असल्यामुळे ना व्यवस्थित तुमच्या स्किनवरती खूप छान ब्लेंड होतं. इथे मी ऍप्लिकेशन करताना प्रोडक्ट थोडंसं जास्त लागलेलं आहे. मी हातानेच ब्लेंड करत आहे. तुम्ही पाहू शकता हे खूप इझिली ब्लेंड होत आहे. पण ना हे क्रीमी असल्यामुळे ना तुम्हाला नंतर पावडरने सेट करावं लागतं बरं का. त्यामुळे मी इथे कॉम्पॅक्टने माझं ब्लशर सेट केलेलं आहे. या स्टिकचे पिगमेंट्स ना छान आहेत. तुम्हाला जर हे जर लाईट वाटत असेल तर तुम्ही हे हळूहळू बिल्ड करू शकता. तुम्हाला जर डेली यूजसाठी ब्लशर हवा असेल तर हा ठीक आहे. तुम्ही जर खूप ट्रॅव्हलिंग करत असाल आणि तुम्हाला जर मेकअप आवडत असेल तर अशा वेळी फक्त ही एक स्टिक तुम्ही घेऊन जाऊ शकता, ज्याच्यामुळे तुमचा आय मेकअप सुद्धा होतो. तुम्ही ब्लशर म्हणून ती वापरू शकता किंवा लिपस्टिक म्हणून सुद्धा ही स्टिक तुम्ही वापरू शकता. ही एवढी स्टिक आहे. मला ह्याचे पिगमेंट्स आवडलेलं आहे, हे मी रेकमेंड करते. तर हा होता आज स्टेज 929 मेकअप प्रोडक्ट्सचा हॉनेस्ट रिव्ह्यू. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. असंच अजून तुम्हाला कोणत्या प्रोडक्ट्सबद्दल हॉनेस्ट रिव्ह्यू हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्यावरती व्हिडिओ नक्की घेऊन येईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओजमध्ये. लव्ह यू.